मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. घेऊया याचा संक्षिप्त आढावा. वर्ष 2026-27 साठी राज्यातल्या 177 आकांक्षी तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षी तालुका कार्यक्रम राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नीती आयोगानं देशातील दुर्लक्षित आणि मागासलेल्या 1123 जिल्ह्यांमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि 500 अल्पविकसित तालुक्यांमध्ये आकांक्षी तालुका कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये राज्यातील 4 जिल्हे आणि 27 तालुक्यांचा समावेश आहे. यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या 10 जिल्ह्यांमध्ये 177 तालुके आहेत. या तालुक्यांना या वर्षासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना अतिरिक्त प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. याशिवाय सर्व क्षेत्रातील एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कार दिला जाईल. तसंच या तालुक्यांच्या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा संनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRFला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मौजे संदुंबरे इथली 3 हेक्टर जमीन द्यायला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या जमिनीवर NDRFचा कायमस्वरूपी तळ उभारण्यात येणार आहे, जिथे आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध प्रशिक्षणांसह विविध स्वरूपाच्या आपत्तींवर मात करण्यासाठीची कृती दलं तैनात असतील. यामुळे राज्यात आपत्कालीन स्थितीत उपाययोजना करता येणार आहेत. यानुसार सध्याची मंजूर पदं 87 अधिकची 56 पदं अशा एकूण 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली. अमरावतीमधल्या मोझरी इथल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ यांच्या नागपूरमधल्या सुभाष रोड जागेच्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणावरील मुद्रांक शुल्क माफ करायला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संलग्न शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.